नमस्कार. आजचा आपला विषय आहे नवविधा भक्ती भाग चौथा. आतापर्यंत आपण नवविधा भक्तीमधले 6 प्रकार पाहिले, जसं की श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, वंदन भक्ती आणि दास्य भक्ती. हे 6 प्रकार आपण पाहिले. या सगळ्या प्रकारांनी आपण भगवंतांची पूजा करतो, उपासना करतो, हे आपण पाहिलं. आता पूजा म्हटली देवाची, भगवंतांची, की त्याच्याबरोबर जोडून एक शब्द येतो की पूजा अर्चा, असा आपण शब्द वापरतो. ही जी अर्चा हा जो शब्द आहे तो अर्चन भक्तीचा सूचित करतो, अर्चन भक्तीला सूचित करतो. अर्चन भक्ती म्हणजे काय, तर प्रेममय भावनेने केलेली ईश्वराची पूजा. म्हणजे काय, तर आपल्याकडे जे काही चांगलं आहे, जी उत्तम गोष्ट आहे, ती भगवंतांच्या चरणी अर्पण करायची. आता हे अर्पण सुद्धा कसं पाहिजे. आता आपण बघतो की कुणी भगवंतांना फुलं अर्पण करतो, कुणी श्रीमंत व्यक्ती असेल तर अगदी सोन्याची काहीतरी एखादी वस्तू अर्पण करतो, कुणी चांदीचं आसन अर्पण करतो. अशा अनेक भौतिक गोष्टी अर्पण केल्या जातात देवाला. मग त्याच्या मागे त्यांची अशी भावना असते की मी एवढं देवाला दिलं, आता त्याच्या बदल्यात देवाने मला काहीतरी द्यावं, माझी काहीतरी इच्छा पूर्ण करावी. पण इथेच आपण खरे मोठी चूक करत असतो. मी देवाला देतो, पण मी कुठून देणार, माझ्याकडे कुठून आलंय याचा विचार नाही आपण करत. आपण म्हणतो की मी माझं हे देवाला दिलं, पण ते माझं नसतंच, आपल्या स्वतःचं काहीच नाहीये. जे काही आपल्याकडे आहे किंवा जे आपण देवाला अर्पण करतो ते खरं म्हणजे देवानेच आपल्याला दिलेलं असतं. कोणत्याही गोष्टीचं स्वामित्व, अगदी आपल्या शरीराचं सुद्धा, या देहाचं स्वामित्व सुद्धा खरं म्हणजे भगवंतांकडे असतं. प्रत्येक गोष्टीचे मालक ते असतात, त्यांनी ती गोष्ट आपल्याला वापरायला दिलेली असते, अगदी आपलं शरीर सुद्धा. आणि मग त्यांनी हे दिलेलं जी गोष्ट आहे आपल्याला, त्याचं साधन म्हणून आपण वापर करायचा असतो. कशासाठी हे साधन वापरायचंय, तर ज्याने आपल्याला दिलं त्याच्याच सेवेसाठी हे साधन वापरायचंय. मग ते धन संपत्ती असो, घरदार असो, किंवा आपले उत्तम विचार असो, आपली बुद्धी असो, आपलं मन असो, किंवा आपलं शरीर असो, जे काही आहे ते भगवंतांनी जर आपल्याला दिलंय तर त्याचा उपयोग सुद्धा त्यांच्या सेवेसाठीच झाला पाहिजे. अशा भावनेने जेव्हा आपण त्यांना एखादी गोष्ट अर्पण करू की हे तुमचंच आहे आणि कृतज्ञता म्हणून यातलं थोडंसं मी तुम्हालाच अर्पण करतो, ज्याचे त्याकरिता अर्पण अर्जुन होतो स्वतःच मोह, असं म्हटलेलं आहे. की त्यांना आपल्याकडचं त्यांनीच दिलेल्यातलं थोडं थोडं देता देता शेवटी ती व्यक्ती म्हणा किंवा तो भक्त स्वतःच देवरूप होऊन जातो. याला अर्चन भक्ती असं म्हणतात. अर्चन भक्तीचं महात्म्य एवढं मोठं आहे की त्याच्यामुळे मोठमोठे दोष सुद्धा दूर होतात. इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता, त्याची गोष्ट सांगतात. त्यांनी बरीच वर्ष राज्यकारभार केला. आता तो वृद्ध झाला होता, त्याच्यामुळे त्याच्या मनात आलं की आता आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा आणि दूर कुठेतरी निघून जावं. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाच्या हाती सगळा राज्यकारभार सोपवला आणि तो मलयगिरी नावाच्या पर्वतावर वानप्रस्थाश्रमासाठी निघून गेला. तिथे त्याचा रोजचा दिनक्रम असायचा की रोज तो तपाचरण करायचा, ध्यान करायचा, भगवंतांची मानस पूजा करायचा, अर्चना भक्ती करायचा. असंच एकदा तो पूजा करण्यात अतिशय रमून गेला होता, गढून गेला होता.
त्याच वेळी तिथे अगस्ती ऋषी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते त्यांच्या शिष्यांसह तिथे आले. पण हा राजा पूजेत इतका मग्न झाला होता की त्याला कळलंच नाही अगस्ती मुनी आले ते. त्यामुळे त्याने त्याच्याकडे काही लक्षच दिलं नाही, त्यांची विचारपूस केली नाही, स्वागत केलं नाही. मग अगस्ती मुनींनी आपल्या काही शिष्यांना तिथे पाठवलं की आपण आल्याची वर्दी त्याला द्यावी. पण तरी तो डोळे मिटून ध्यान करत बसला होता राजा. त्याला ते शिष्य तिथे आल्याचं सुद्धा कळलं नाही, त्यांनी काही लक्ष दिलं नाही. परत अगस्ती मुनींना भयंकर राग आला. पूर्वीचे ऋषी मुनी सुद्धा अतिशय त्यांना क्रोध फार लवकर येत असत आणि ते लगेच शाप देऊन टाकत असत. तसंच अगस्ती मुनींना भयंकर राग आला की मी एवढा इथे आलोय, माझं स्वागत करणं तर सोडा, माझी पूजा करणं तर सोडा, यांनी माझी दखलही घेतली नाही. म्हणून त्याने रागाच्या भरात त्या राजाला शाप दिला, शापवाणी उच्चारली की तू पुढच्या जन्मी हत्ती म्हणून जन्माला येशील. त्याच वेळेस राजाने नेमके डोळे उघडले होते, त्याची ध्यान साधना संपलेली होती. त्याने ती शापवाणी ऐकली आणि घाबरला तो. त्याला दुःखही झालं, खजील झाला तो की एवढे मोठे मुनी आपल्याकडे आले आणि आपण त्यांचं स्वागत सुद्धा केलं नाही. त्याला पश्चाताप झाला. त्यांनी जाऊन अगस्ती मुनींचे पाय धरले आणि तो म्हणला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आता अगस्ती मुनींनी रागाच्या भरात शापवाणी तर उच्चारली होती, पण खरं तर मनातून त्यांनी पण जाणलं होतं की हा भक्तीमध्ये इतका लीन झाला होता, रममाण झाला होता, त्याच्यामुळे यांनी आपली दखल घेतली नाही, आपलं स्वागत केलं नाही. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा थोडंसं वाईट वाटत होतं की उगाच आपण याला शाप दिला. पण आता ऋषींच्या मुखातनं बाहेर पडलेले शब्द होते ते कधी असे वाया जात नाही, खरेच ठरतात. त्यांचं सामर्थ्यच तेवढं असतं तपाचं. त्याच्यामुळे अगस्ती मुनी त्याला म्हणाले की आता दिलेला शाप तर मी परत घेऊ शकत नाही, पण मी तुला उशाप देऊ शकतो. राजाला आनंद झाला. तो म्हणला चालेल, निदान म्हणजे पुढच्या जन्मी तरी माझं भाग्य काहीतरी उजळेल असा उशाप मला द्या. तेव्हा मग अगस्ती मुनींनी त्याला असा उशाप दिला की आता मी दिलेल्या शापामुळे पुढच्या जन्मी तर तुला हत्ती म्हणूनच जन्म घ्यावा लागेल, पण मी तुला असा उशाप देतो की पुढच्या जन्मी स्वतः भगवंत येऊन तुझा उद्धार करतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या जन्मी हत्ती म्हणून हा इंद्रद्युम्न राजा जन्माला आला. आणि एकदा असंच सरोवरामध्ये जलक्रीडा करत असताना एका यक्ष जो होता दुंदुभी नावाचा, त्याला सुद्धा शाप म्हणून त्याला मगरीचा जन्म मिळाला होता. त्यांनी मगरीच्या रूपामध्ये या हत्तीचा पाय आपल्या जबड्यात पकडला. हत्ती पाण्यात खोल खोल बुडायला लागला. त्याने भगवंतांचा धावा केला. त्याची हाक ऐकून प्रत्यक्ष भगवंत तिथे आले आणि त्यांनी त्या संकटातून मुक्ती केली, त्याचा उद्धार झाला. याच्याबाबत मनाचे जे श्लोक आहेत समर्थ रामदासांचे, त्याच्यात आपल्याला उल्लेख आलेला आढळतो. गजेंद्रू महासंकटी वाटप आहे, तया कारणे श्री हरी धावत आहे. उडी घातली जाहला जीवदानी, उपेक्षे कदा देव भक्ताभिमानी. या अर्चन भक्तीचे सुद्धा दोन प्रकार सांगितले जातात. एक म्हणजे वैदिक भक्ती आणि दुसरी म्हणजे रागानुरागा भक्ती. ही जी वैदिक भक्ती आहे ती म्हणजे बहिरंग उपासना आहे आणि रागानुरागा भक्ती जी आहे ती म्हणजे आंतरिक उपासना आहे. वैदिक भक्तीमध्ये काय येतं तर आपण देवाची एखादी मूर्ती असते, त्याला अगदी स्नान घालतो, वस्त्र चढवतो, अत्तर लावतो, फुलं वाहतो, नैवेद्य दाखवतो, त्याची षोडशोपचारे पूजा आपण करतो. एखाद्या व्यक्तीला, माणसाला जसं आपण नटवू, सजवू, त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खायला घालू, त्याचं स्वागत आदर सत्कार करू, तसंच आपण देवाच्या मूर्तीला सगळं करतो. ही जी बहिरंग उपासना आहे त्याला वैदिक भक्ती असं म्हणतात.
आणि ही जी रागानुरागा भक्ती आहे त्याच्यामध्ये अंतःकरणात परिवर्तन होत असतं. म्हणजे नुसती बाह्य रीतीने हे पूजा किंवा हे उपचार केले म्हणजे पूजा झाली असं नाही, तर भक्ताचं आंतरिक परिवर्तन याच्यामध्ये होतं. ज्ञान मार्गाने ही उपासना केली जाते. भगवंतांप्रती मनात अतिशय गाढ श्रद्धा आणि विश्वास त्या भक्ताच्या मनात असतो. मानस भक्ती सुद्धा त्याच्यामध्ये येते आंतरिक उपासनेमध्ये. आता भगवंत म्हणतात, भगवद्गीतेमध्ये त्यांनी म्हटलंय, पत्रम पुष्पम फलं तोये यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती करुत मस्नामी प्रयतात्मनः. की अतिशय श्रद्धेने, मला फार काही मोठी वस्तू नको, महागाची वस्तू नको, कोणती स्थूल वस्तू सुद्धा नको संसारातली, साधं मला एखादं झाडाचं पान फूल तेही नाही मिळालं, नुसतं पाणी जरी श्रद्धेने मला अर्पण केलं तरी सुद्धा मी त्याचा स्वीकार करतो. आता पूर्वी काय होतं की सगळ्या गोष्टींची मुबलकता होती, उपलब्धता होती, लोकांकडे वेळ असायचा, त्यांच्याकडे भरपूर भगवंतांच्या प्रती मनात विश्वास असायचा आणि त्यांना देवाचं सगळं करण्यात अतिशय आनंद सुद्धा वाटायचा. आणि त्याच्यामुळे ही जी बहिरंग उपासना आहे, वैदिक भक्ती जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात केली जायची. देवाचा प्रत्येक उत्सव उत्साहाने साजरा केला जायचा. पण हळूहळू काय व्हायला लागलं की ही भक्ती संकुचित व्हायला लागली. लोकांकडे पैशाची उपलब्धता कमी झाली, वेळेची उपलब्धता कमी झाली, जागेची उपलब्धता कमी झाली, माणसांच्या बळाची उपलब्धता कमी झाली आणि हळूहळू या पूजेचं स्वरूप सुद्धा लहान होत गेलं. नंतर हल्लीच्या पिढीमध्ये तर असा एक विचार दिसतो आपल्याला या तरुण लोकांचा की ही तर धातूची मूर्ती आहे साधी, याला कशाला स्नान घालायचं, याला कशाला कपडे घालायचे, नटवायचं, नैवेद्य कशाला दाखवायचा, मूर्ती तर काही आहे ती काही खाणार तर नाहीये, कशासाठी या सगळ्या गोष्टीत वेळ घालवायचा आणि ह्यांनी काय साध्य होणार आहे, यापेक्षा तेवढ्या वेळात तुम्ही काहीतरी काम करा, तुम्हाला काहीतरी मिळेल त्याच्यापासून, हे अशी पूजा करून काय मिळणार आहे, असा एक मतप्रवाह हल्लीच्या पिढीत आपल्याला पाहायला मिळतो. या वैदिक भक्तीचा जो प्रभाव पूर्वीच्या माणसांवर होता तो आता तितकासा पाहायला आपल्याला मिळत नाही. पण मग आपल्या पिढीचं हे कर्तव्य आहे की या लोकांना, या पिढीतल्या तरुणांना, लहान मुलांना आपण आपल्या आचारातून, विचारातून, कृतीतून याचं महत्त्व समजून सांगायला पाहिजे की ही नुसती देखाव्यासाठी केलेली भक्ती नाहीये किंवा आपण केवळ कुणाला तरी दाखवायचं, आपल्याला प्रसिद्धी मिळावी, लोकांनी चांगलं मिळावं म्हणावं म्हणून आपण ही पूजा किंवा असं सगळं करत नाही. तर याच्या मागे कृतज्ञतेची भावना आहे. आपण देवाला नैवेद्य का दाखवतो की जे अन्न खाल्ल्यामुळे माझ्या शरीराचं भरण पोषण होतं, माझ्या मनाचं पोषण होतं, ते अन्न सुद्धा मला देवाच्या कृपेने मिळतं आणि म्हणून त्याचा पहिल्यांदा नैवेद्य देवाला मी दाखवतो, ही त्याच्या मागची भावना आहे. देवाला आपण नटवतो, सजवतो, गंध, अक्षता, फुलं का वाहतो, तर इतकी त्याच्याशी आपली जवळीक असते की जसं आपल्याला छान राहावंसं वाटतं, चांगलं चुंगलं खावंसं वाटतं, डोक्यात गजरा माळावंसं वाटतो स्त्रियांना, तसंच सगळं जर देवाला सुद्धा वाटत असेल, अशा भावनेने आपण या सगळ्या गोष्टी करत असतो. देवाला आपल्या बरोबरीने आपण आपल्या घरात एक पाहुणे म्हणून ते आले असं मानत असतो. गणपतीच्या दिवसात आपण गणपतीची मूर्ती जेव्हा घरी आणतो 10 दिवस अगदी खूप मोठा उत्सव त्यांच्याबरोबर आपण साजरा करतो की जसे कोणी पाहुणे आले की जसं त्यांचं स्वागत करू, सत्कार करू, त्यांच्या आवडीचं सगळं करू, तसंच आपण 10 दिवस सगळं करत असतो. ही त्याच्या मागची भावना आहे. या अर्चन भक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे शबरी. रामायणात आपण शबरीची गोष्ट वाचलेली आहे की ती एका रानात राहत होती, अरण्यात राहत होती, एका छोट्याशा झोपडीत राहत होती
आणि आयुष्यभर तिने प्रभू रामचंद्रांची वाट पाहिलेली आपल्याला दिसते. रोज तिला वाटायचं की आज तरी प्रभू रामचंद्र माझ्या झोपडीत येतील, मी त्यांचं आदर स्वागत करीन, त्यांना नमस्कार करीन, त्यांचे आशीर्वाद मला मिळतील. आणि मग प्रभू रामचंद्र येतील तर त्यांना काय देऊ, मी त्यांचं स्वागत कशाने करू. गरीब होती अगदी. मग ती रोज काय करायची, सकाळी उठून रानात इकडे तिकडे जंगलात फिरायची, बोरं गोळा करून आणायची आणि प्रत्येक बोर चाखून पाहिजे. जेवढी गोड बोरं असतील तरी प्रभूंसाठी ठेवायची, आंबट किंवा वाईट बोरं टाकून द्यायची. पण तिच्या मनात गाढ विश्वास होता किंवा श्रद्धा होती की कधी ना कधीतरी प्रभू रामचंद्र मला भेटायला येतील हे नक्की. आणि खरोखरच शेवटी तिची श्रद्धा एक दिवशी फळाला आली. प्रभू रामचंद्र लक्ष्मणासहित तिच्या झोपडीमध्ये आले. अतिशय आनंद झाला शबरीला. आता ती वृद्ध झाली होती. तिने ते नेहमीप्रमाणे रोजच्या दिनक्रमाप्रमाणे ती बोरं आणून ठेवली होती. प्रत्येक बोर चाखून ठेवलं होतं आणि गोड बोरं एकीकडे ठेवली होती. प्रभू रामचंद्र आले, तिने स्वागत केलं, त्यांचं पाणी दिलं. आणि प्रभू रामचंद्रांनी, अंतर्यामीच होते ते, भगवंतच होते, त्यांनी जाणलं होतं तिचं मन. ते शबरीला म्हणले की मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. तेव्हा तिने ती बोरं त्यांच्या पुढे ठेवली. अगदी प्रसन्नतेने प्रभू रामचंद्रांनी एक बोर उचललं, तोंडात टाकणार. तेवढ्यात लक्ष्मण हे सगळं बघत होता. तो जरा रागीट स्वभावाचा होता. त्याला खूप राग आला. त्यांनी त्याचा हात धरून ठेवला. म्हणजे थांबा, हे बोर तुम्ही अशी खाऊ नका, सगळी उष्टी केलेली आहे हिने. आणि तो चिडला. शबरीला म्हणाला, असं तुम्ही केलंच कसं, स्वतः उष्टी केलेली बोरं तुम्ही प्रभू रामचंद्रांना देऊच कशी शकता. तेव्हा प्रभू रामचंद्र हसले. त्यांनी लक्ष्मणाची समजूत घातली की ते म्हणले याच्या मागचा तिचा भाव तू बघ काय आहे, तो तिची श्रद्धा किती आहे बघ, की जे चांगलं आहे तेच मला मिळावं अशी भावना तिच्या मनात होती. आणि म्हणून तिने ही सगळी बोरं उष्टी केलेली आहे. आणि मग त्याने ती बोरं मोठ्या आनंदाने खाल्ली, तृप्त झाले ते. आणि ते पाहून शबरी सुद्धा तृप्त झाली, तिला अगदी समाधान मिळालं. अशी ही अर्चना भक्ती आहे. आपल्याकडचं जे चांगलं आहे, उत्तम आहे, ते भगवंतांच्या चरणी अर्पण करायचं, याला अर्चना भक्ती असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सख्य भक्ती. आपण सख्य भक्तीची जर व्याख्या करायची झाली तर सख्य म्हणजे काय, समानम खम. समानम म्हणजे समत्व, एकाच पातळीवर असणं, समान पातळीवर असणं. आणि ख म्हणजे इंद्रियात होणारी अनुभूती. आपण मित्राला सुद्धा सखा हा शब्द वापरतो, पण मित्र आणि सखा याच्यामध्ये फरक आहे. मित्र आपण कोणाला म्हणतो की एखाद्याशी आपली ओळख झाली, जवळीक झाली, ती ओळख वाढली की आपण म्हणतो की आमचा स्नेह जुळला, अमुक एक व्यक्ती माझी मित्र झाली किंवा मैत्रीण झाली. पण मैत्रीमध्ये काय असतं, थोडीशी देवाणघेवाण असते. त्यांनी माझ्यासाठी हे केलं तर मी त्याच्यासाठी ते करेन, किंवा माझ्या मनाविरुद्ध तो वागला तर मग आपल्याला राग येतो. मैत्री ही जशी क्षणात जोडली जाते तशी क्षणार्धात तुटू सुद्धा शकते. आधी अगदी जीवश्च कंठस्थ मित्र ज्याला आपण म्हणतो त्यांच्यात सुद्धा कधीतरी शत्रुत्व आलेलं आपल्याला माहिती. काही मतभेद झाले, काही झालं, त्या आपल्या विचारांना कृतीला त्यांनी विरोध केला की मैत्री तुटायलाही वेळ लागत नाही. पण हे जे सख्य आहे ते सहसा तुटत नाही, ते आत्म्याचं सख्य असतं. म्हणजे जेव्हा दोन व्यक्तींमध्ये आचार, विचार, कृती, परिस्थितीनुसार मिळालेले अनुभव, त्या अनुभवात आलेली परिपक्वता, या सगळ्या गोष्टी जेव्हा समान पातळीवर असतात तेव्हा त्या मैत्रीचं रूपांतर या सख्यामध्ये होतं. आपण बोलताना म्हणतो ना, हा सख्खा भाऊ आहे किंवा हा माझा सख्खा अमुक आहे.
उरलेल्यांना वेगळं म्हणतो, चुलत भाऊ असेल, मामे भावंड असेल, कोणी असेल, त्यांच्यात आणि सख्या भावंडांमध्ये निश्चितच आपण फरक करत असतो. कारण हे सख्य जीवाशिवाचं असतं, आंतरिक सख्य असतं. आपण अंतःकरणाने जोडलं गेलेलं असतो एकमेकाशी. ही जी सख्य भक्ती आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात असलेलं सख्य. अर्जुनाची सख्य भक्ती ही आदर्श सख्य भक्ती मानली जाते. आता भक्ती म्हणजे आपण काय व्याख्या करतो की मनातली अशी भावना की जी संसारापासून आपल्याला विभक्त करते, सांसारिक गोष्टीतली आसक्ती सोडायला शिकवते आणि आपला संबंध भगवंतांशी जोडून देते, ती भक्ती. मग या भक्तीत जेव्हा गोडवा येतो, माधुर्य येतं, तेव्हा त्याच भक्तीचं रूपांतर सख्य भक्तीत होतं. अर्जुन आणि श्रीकृष्णामध्ये असं सख्य होतं. एकमेकांबद्दल त्यांच्या मनात अतिशय ओढ होती, आंतरिक ओढ होती. भगवान श्रीकृष्णांना पाचही पांडव अतिशय प्रिय होते, पण त्यांच्यामध्ये सुद्धा अर्जुनावर त्यांचा विशेष लोभ होता. पांडवांना धनंजय असं त्यांनी विभूती योगामध्ये सांगितलं की अर्जुन म्हणजे माझं स्वरूप आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण एकमेकाला आपले बहिस्वर प्राणच मानत असत. त्याच्यात ज्येष्ठ कनिष्ठ, श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव नव्हता. नारद मुनी एकदा हस्तिनापुरून इंद्रप्रस्थाकडे जात होते, भ्रमण करत होते, स्वर्गातनं भ्रमण करत होते. त्यांनी खाली पाहिलं, त्यांना तिथे पांडवांचं राजमहाल दिसला. दिव्य दृष्टीने त्यांनी असं पाहिलं की या महालात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आलेले पांडवांच्या भेटीसाठी. ते म्हणले आपणही खाली जाऊया आणि भगवान श्रीकृष्णांची भेट घेऊ, त्यांचं दर्शन करू, वार्तालाप करू त्यांच्याशी. आणि म्हणून ते त्या राजमहालामध्ये आले. श्रीकृष्णांना शोधता शोधता त्यांना कळलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या महालात बसलेले. म्हणून ते त्या अर्जुनाच्या महालात आले आणि दरवाजाशीच थबकले. त्यांनी आतमध्ये पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे पाय चेपताना त्यांना दिसले. त्यांनी मनात विचार केला की सगळे जग जिची पूजा करतं ती लक्ष्मी देवी सुद्धा भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेते. असे प्रत्यक्ष त्रैलोक्यनाथ असलेले भगवंत अर्जुनाचे पाय का बरं चेपत असतील? राहुलं नाही त्यांना. ते आतमध्ये आले, त्यांनी हे कारण विचारलं भगवंतांना की तुम्ही एवढे अख्ख्या विश्वाचे स्वामी आणि तुम्ही या साध्या माणसाचे म्हणजे अर्जुनाचे पाय का बरं चेपताय? एवढा कमीपणा तुम्ही स्वतःकडे का बरं घेताय? आणि अर्जुनालाही म्हणजे खरं तुला काहीच कसं वाटत नाहीये त्या भगवंतांकडून पाय चेपून घ्यायला. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणले त्यांना की या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर एक काम करा, अर्जुनाच्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला तुम्ही कान लावून बघा, काय ऐकू येतं बघा तुम्हाला. त्याप्रमाणे नारद मुनींनी अर्जुनाच्या हाताला कान लावून पाहिला, पायाला कान लावून पाहिला, अर्जुनाच्या मस्तकाला कान लावून पाहिला. त्यांना त्या म्हणजे अर्जुनाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवामधून कृष्ण कृष्ण असा नाद ऐकू येत होता. म्हणजे अर्जुन हा इतका कृष्णमय झाला होता की अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात काही भेदच उरला नव्हता. संपूर्ण एकरूपता त्यांच्यामध्ये आली होती. ही जी आहे ते म्हणजे आत्म्याचं सख्य आहे आणि ही जी अर्जुनाची भक्ती आहे त्याला सख्य भक्ती असं आपण म्हणू शकतो. जेव्हा कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा अनेक प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी जे त्याचे सारथी बनले होते त्यांनी अर्जुनाचं रक्षण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता अर्जुन आणि श्रीकृष्ण हे एकमेकांचे सखा होते. सख्य भक्तीमध्ये काय असतं की भक्त
जितका भगवंतांचा आपल्यावर अधिकार आहे असं मानतो, तेवढंच भगवंत सुद्धा भक्ताचा अधिकार मानतात. इतर भक्तीमध्ये आपण पाहिलं तर भक्त स्वतःला थोड्या खालच्या पातळीवर समजतो, की भगवंत म्हणजे काहीतरी अप्राप्य गोष्ट आहे, त्यांची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे, किंवा त्यांनी आपल्याला आपल्यावर प्रसन्न व्हावं म्हणून भक्त हर प्रकारे प्रयत्न करत असतो, त्यांची प्रार्थना करत असतो, त्यांची विनंती काही वेळा करत असतो, त्यांना संपूर्ण शरण केलेला असतो. पण अर्जुनाची जी सख्य भक्ती आहे ती याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. त्याच्यामध्ये प्रेम तर आहेच आहे, एकमेकांबद्दल ओढ सुद्धा आहे, पण त्याच्यामध्ये थोडी अधिकाराची भावना सुद्धा आहे, स्वामित्वाची भावना आहे, त्याच्यात थोडेसे रुसवे फुगवे आहेत, हट्टीपणा आहे, सगळं काही आहे. अर्जुन अगदी भगवंतांना स्वतः सारखाच समजत असतो. आपण जर भगवद्गीतेचा अभ्यास केला तर आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जेव्हा अर्जुन किंकर्तव्य मूढ झाला होता, समोर शत्रू पक्षामध्ये कौरवांमध्ये त्यांनी आपल्या अनेक भाऊबंध पाहिले, मित्र पाहिले, पितामह भीष्म आजोबांना त्यांनी पाहिलं, आपल्या गुरु द्रोणाचार्यांना पाहिलं, आणि ते यांच्यावर बाण कसं सोडायचे, मी काय करू, म्हणजे कर्तव्य श्रेष्ठ का भावना श्रेष्ठ, असं त्याच्या मनात विचार सुरू झाले. त्याच्या मनाने कच खाल्ली आणि काय करावं हे त्याला कळेना. तेव्हा त्यांनी भगवंतांना तो शरण गेला होता, त्यांनी भगवंतांना गुरु मानलं होतं. आधी काय त्यांनी मानलं होतं, त्यांनी सरळ सरळ त्याला आपला स्वार्थी केला होता आणि आज्ञा केली होती की माझा जर दोन्ही सैन्याच्या मध्ये म्हणून उभा कर म्हणून. म्हणजे इतकं त्या दोघांमध्ये मित्रत्व होतं की त्याला काही वाटलं नाही भगवंतांना सुद्धा अशी आज्ञा करायला, आणि भगवंतांनी सुद्धा त्याची आज्ञा लगेच पाळली आणि रोज दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा केला होता. नंतर आपण पाहिलं की तो भगवंतांना शरण जातो, त्यांना गुरुचा दर्जा देतो आणि म्हणतो साधी मान त्वाम प्रपन्न, की मी तुला शरण आलोय आता आणि माझं हित होईल असं काहीतरी उपदेश मला करा. आणि मग भगवंत त्याला जेव्हा उपदेश करायला लागतात तेव्हा सुद्धा त्याला जी जी गोष्ट पटत नाही ती तो लगेच त्यांना सांगतो. की दुसऱ्या अध्यायात जर आपण पाहिलं तर भगवंताने आधी त्यांना ज्ञानयोगाचं महत्व पटवून सांगितलंय, विवेकाचं महत्व पटवून सांगितलंय, आणि नंतर परत त्यांनी सांगितलंय की युद्धाला उभं राहा म्हणून, म्हणजे कर्मयोगाचं महत्व सांगितलंय. ते ऐकल्याबरोबर अर्जुनाला कळत नाही आता मी नक्की काय करू, म्हणजे हा श्रीकृष्ण, अर्जुनाच्या मनात अजून हा श्रीकृष्ण ही भावना की हा कृष्ण मला असं काय सांगतोय, एकदा ज्ञानयोग सांगतोय, एकदा कर्मयोग सांगतो, म्हणून तो सरळ सरळ भगवंतांना म्हणतो ज्यायसी चेत्कर्मण असते मता बुद्धे जनार्दन तत्किं कर्मणे घोरेमान नियोजन असे केशव, की मला एकदा तुम्ही ज्ञानयोगाचं महत्व सांगता आणि तेव्हाच म्हणजे संन्यासाचं महत्व सांगता, वैराग्याचं महत्व सांगता, आणि दुसऱ्या क्षणी परत मला युद्ध कर, युद्धासारख्या घोर कर्मात मला का प्रवृत्त करताय, एक काहीतरी नीट सांगा, इतकं तो भगवंतांना सांगतो. भगवंत त्याला परत हर प्रकारे त्याची समजूत घालताना आपल्याला दिसतात. तर तेव्हा जेव्हा 11व्या अध्यायात आपण पाहतो की 10व्या अध्यायात जेव्हा भगवंतांनी त्याला आपल्या अनेक विभूती सांगितल्या, निसर्गातल्या विभूती सांगितल्या, माणसांमधल्या विभूती सांगितल्या, प्राण्यांमधल्या विभूती सांगितल्या, तर तेव्हा अर्जुनाला प्रश्न पडतो की इतक्या सगळ्या रूपात जर भगवंत असतील तर मग ओळखू कसं मी त्यांना, किंवा ही विभूती सांगितली आहे पण मग एवढ्या सगळ्या विभूतींच्या रूपात वावरणारे जे भगवंत आहेत त्यांचं नेमकं रूप काय आहे, किंवा समग्र रूप काय आहे. ते जर म्हणतात की मी या सगळ्या जगाला व्यापून उरलेलो आहे, तर मग एवढ्या सगळ्या विश्वाला व्यापणारं त्यांचं रूप कसं आहे, आणि मग तो भगवंतांना सांगतो की मला ते विश्वरूप तुम्ही दाखवा, मला तुमचं समग्र रूप पाहायची इच्छा आहे. आणि तेव्हा भगवंतांनी सुद्धा लगेच अर्जुनाची विनंती मान्य केली आहे, त्याला विश्वरूप दाखवलेलं आहे. आता ते विश्वरूप इतकं भयंकर असतं की ते पाहून सुद्धा अर्जुन घाबरून जातो.
त्या विश्वरूपामध्ये त्याला देव दिसतात, राक्षस दिसतात, यक्ष गंधर्व दिसतात, तिन्ही लोक दिसतात. स्वर्ग लोक दिसतो, मृत्यू लोक दिसतो, पाताळ लोक दिसतो. आणि ते सगळ्या दिशांना त्याची ती तोंड पसरलेली असतात. कराळ अकराळ विकराळ अशा दाढा त्याला दिसतात. त्याच्यात सगळे योद्धे त्या भगवंतांच्या त्या विश्वरूपाच्या तोंडात जात आहेत असं त्याला दिसतं. आणि या सगळ्या दर्शनाने इतकी तेजस्वी ते विश्वरूप असतं की अर्जुनाचे डोळे दिपून जातात. दिसोन जाणे न लभेच्या सर्वपाशी त्याची स्थिती होते. काय करावं त्याला कळत नाही. आणि मग तो भगवंतांना म्हणतो की मी आता अतिशय घाबरलेलो आहे तुमचं हे रूप बघून, तर तुम्ही परत आपलं मला ते चतुर्भुज रूप दाखवा. आणि मग परत भगवंत त्याला आपलं चतुर्भुज रूप दाखवतात. ते चतुर्भुज रूप त्याला दाखवल्यानंतर परत आपलं मनुष्य रूप सुद्धा अर्जुनाला दाखवतात. परत आपल्या सारख्याच्या भूमिकेत ते येतात. म्हणजे इतकं हे सख्य आहे की अर्जुन जे म्हणेल ते भगवंत ऐकत असतात. प्रसंगी त्याचं रक्षण सुद्धा करत असतात. कुरुक्षेत्रावर लढत असताना भगदत्त नावाचा जो राजा आहे कौरवांच्या पक्षातला, त्याने भयंकर, आता म्हणजे अर्जुन कोणाला आवरत नव्हता युद्ध करताना. आता अर्जुन आपलं वरचढ होणार हे पाहिल्यावर त्या भगदत्त राजाने एक दिव्य अस्त्र अर्जुनावर सोडलेलं होतं. भगवंतांनी जाणलं की या अस्त्राने अर्जुनावर नक्की वार होणार. अर्जुन काही आपण वाचू शकणार नाही, स्वतःचं रक्षण तो करू शकणार नाही. आणि त्यावेळेस स्वतः भगवंत पुढे झाले आणि त्यांनी ते अस्त्राचा वार आपल्या छातीवर झेललेला आहे. आणि भगवंतांच्या छातीवर आदळल्यानंतर त्या शस्त्राची वरमाला झालेली आहे. आणि हे पाहून अर्जुन भगवंतांना विचारतो की तुम्ही तर प्रतिज्ञा केली होती न धरी शस्त्र करी, तरी तुम्ही कसा काय आता माझ्या रक्षणासाठी पुढे आला. तेव्हा भगवंत म्हणतो की अरे तू तर माझा प्राण आहेस, इतका जिवलक सखा आहेस की तुझ्यासाठी मी प्रतिज्ञा तर मोडीनच, तुझ्यासाठी मी प्राण द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. इतकं त्यांचं सख्य होतं. त्याच्यानंतर जयद्रथ वधाची सुद्धा गोष्ट आपल्याला माहिती आहे की अर्जुनाने प्रतिज्ञा केली की उद्या सूर्यास्ताच्या आत मी जयद्रथाचा वध करणार आहे. ती प्रतिज्ञा ऐकून भगवंतांना सुद्धा अतिशय आश्चर्य वाटलं की ते अर्जुनाला म्हणले की अवघड प्रतिज्ञा तू कशी काय केलीस, तुझ्याच्याने शक्य होणार नाहीये. त्यांना माहिती होतं की खूप अवघड काम आहे. अर्जुन म्हणला नाही, पण मी आता प्रतिज्ञा करून बसलोय, मी ती पूर्ण करेनच. रात्र होते, सगळे झोपायला जातात, युद्ध थांबतं सूर्यास्ताच्या वेळेस, सगळेजण आपापल्या तंबूत झोपायला जातात. इकडे भगवंतांना काही झोप येत नाही, डोळ्याला डोळा लागत नाही की अर्जुनाने अशी प्रतिज्ञा केली आहे, ती तर काही तो उद्या पूर्ण करू शकणार नाही, मग कसं होईल त्याचं. इतके त्यांच्या मनात चिंता असते रात्रभर की ते झोपूच शकत नाही. मध्यरात्र उलटून जाते, अर्जुनाकडे येतात ते. मनात त्याने विचार केलेला असतो की अर्जुन सुद्धा अशीच काळजी करत बसला असेल, त्यालाही झोप लागणार नाही, तर त्याच्याशी थोडस आपण गप्पा गोष्टी करू, त्याची चिंता त्यामुळे कमी होईल थोडीशी. म्हणून अर्जुनाच्या तंबूत जातात. पाहतात तर का अर्जुन अगदी गाढ झोपलेला असतो, काही काळजी वेळची वाटत नसते त्याला. मग ते परत येतात तिथून. दुसऱ्या दिवशी पहाटे सगळेजण युद्धासाठी तयारी करत असतात. ते अर्जुनाकडे येतात आणि त्याला विचारतात की अरे काल मी आलो होतो तुझ्याकडे, तू तर अगदी गाढ झोपला होतास, तुला कसलीच काळजी वाटत नव्हती तर मी प्रतिज्ञा केली आहे तेवढी, काही चिंता वगैरे दिसत नव्हती तुझ्या मुखावर, अशी कशी गाढ झोप लागली तुला. तेव्हा अर्जुनाने दिलेलं उत्तर छान. तो म्हणतो की माझी काळजी घेऊन जेव्हा स्वतः परमात्मा रात्रभर जागतात, त्याला चिंतेचं प्रयोजन काय. माझी सगळी जबाबदारी म्हणतो मी तुमच्यावर टाकलेली आहे. आता मला काहीही कसली काळजी नाहीये, मी जे काय करेन त्याच्या मागे तुम्ही माझ्या मागे उभे आहात ते पूर्ण करायला, हे मला अगदी नक्की माहितीये. अशी एकदा भक्तांनी जबाबदारी टाकली भगवंतांवर की ते सुद्धा योगक्षेमम वहाम्यहम, सगळी भक्ताची काळजी स्वतः भगवंत करतात.
आपल्याला माहितीये की सूर्यास्त व्हायला आला तरी काही अर्जुन प्रतिज्ञा पूर्ण करू शकला नाही. तेव्हा भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून टाकलं आणि सगळ्यांना आनंद झाला की सूर्यास्त झाला, अर्जुनाची प्रतिज्ञा काही पूर्ण झाली नाही, अर्जुन हरला म्हणजे. आणि तेवढ्यात म्हणजे सगळे जरा निश्चिंत झाले, गाफील झाले. आणि तेवढ्यात भगवंतांनी परत सूर्याचं दर्शन करवलं. हा सूर्य आणि हा जयद्रथ अर्जुनाला म्हणले आणि अर्जुनाने जयद्रथाला ठार केलं. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर असं भगवंत आपल्या भक्ताचं सतत रक्षण करत असतात. फक्त भक्ताचा तेवढा विश्वास त्यांच्यावर पाहिजे, तेवढी श्रद्धा त्यांच्यावर असली पाहिजे. ही जी सख्य भक्ती आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन भाव, वत्सल भाव असतो आणि कांत भाव म्हणून असतो. वत्सल भाव म्हणजे काय की भक्त जसं काही भगवंतांचं अपत्य आहे, भगवंत त्याचे माता आहे, पिता आहे, अशा रीतीने भक्ताचं सगळं ते कोड कौतुक करतात, त्याचे हट्ट पुरवतात, त्याची सगळी जबाबदारी घेतात, त्याची काळजी घेतात. आणि कांत भाव म्हणजे पती पत्नींमध्ये जसं प्रेम असतं, एकमेकांबद्दल ओढ असते, तशी भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये सुद्धा एकमेकांबद्दल ओढ असते. दोघांनाही एकमेकाशिवाय क्षणभर सुद्धा चैन पडत नाही. अशी ही सख्य भक्ती आहे. दोघांचा एकमेकावर अधिकार असतो, दोघांचं एकमेकावर प्रेम सुद्धा असतं. भक्त सुद्धा तेवढ्याच सलगीने भगवंतांची चेष्टामस्करी सुद्धा करत असतो, भगवंतांकडे हट्ट करतो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करतो आणि भगवंत सुद्धा त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात. ही जेव्हा कुरुक्षेत्रावर भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली, त्याच्यानंतर अर्जुनाने हातात शस्त्र घेतलं, युद्ध केलं, पांडवांचा विजय झाला, युद्ध संपलं. त्यानंतर काही काळ लोटला. असंच अर्जुन आणि श्रीकृष्ण गप्पा मारत असताना अर्जुन त्यांना सहजपणे म्हणला की अरे श्रीकृष्ण, तुझी गीतेचा उपदेश मला केलास कुरुक्षेत्रावर, तेव्हा अगदी मी लक्ष देऊन तो ऐकला होता, मला तो पटला सुद्धा होता आणि मी तुझं आज्ञेचं पालन केलं, युद्ध केलं, सगळं झालं, विजय मिळवला. पण खरं सांगू का, आता मला काहीही माझ्या लक्षात नाही तुम्हाला काय सांगितलं होतं ते, मी सगळं विसरून गेलो. तर आता परत एकदा मला सगळी भगवद्गीता तू सांग, सगळा उपदेश मला परत एकदा सांग. म्हणजे किती धारिष्ट्य पाहिजे असं सांगायला सुद्धा. त्यांनी भगवंतांचं विश्वरूप सुद्धा पाहिलं होतं. भगवंत म्हणजे कोणी साधा मानव नाहीये हेही त्याला कळलं होतं, त्यांचं दैवत्व त्याच्या लक्षात आलं होतं. आणि तरी सुद्धा तो अगदी अधिकाराने भगवंताने म्हणला परत एकदा मला सांग, माझं अजिबात लक्ष नव्हतं. आणि तरी सुद्धा भगवंत चिडले वगैरे नाही त्याच्यावर, त्यांनी परत एकदा संपूर्ण गीता जास्त विस्तारपूर्वक अर्जुनाला सांगितली. त्याला पण उत्तर गीता किंवा अनुगीता असं म्हणतो. भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहे, तर या अनुगीतेमध्ये 36 अध्याय आहेत. इतकी विस्ताराने परत एकदा भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. अशी ही अर्जुनाची सख्य भक्ती होती. बाकीचे जे भक्ती आहे त्या थोड्याशा भयाधिष्ठित भक्ती आहे. त्याच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे. भगवंतांकडे भक्तांनी प्रार्थना केलेली आपल्याला दिसते की बाबा आपली काहीतरी इच्छा भगवंतांनी पूर्ण करावी, त्याच्यासाठी भगवंतांकडे विनंती केलेली आपल्याला दिसते. पण ही सख्य भक्ती जी आहे ती त्या सगळ्याच्या पुढची पायरी आहे. देवाशी एकरूपता साधण्याच्या आधीची ही पायरी आहे. अर्थात ही सुद्धा थोडीशी सगुण भक्तीच आहे. या सख्य भक्तीनंतर भक्तीची जी शेवटची पायरी आहे ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय, तर आत्म म्हणजे स्वतः किंवा स्वतःचं किंवा स्वतः संबंधी काहीतरी, आणि निवेदन म्हणजे सांगणं, निवेदन करणे, मनोगत व्यक्त करणे. या निवेदनाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. आपल्या मनातले विचार दुसऱ्याला सांगावे, आपल्या मनातल्या भावना दुसऱ्याकडे व्यक्त कराव्या,
हा साधारणपणे मनुष्य स्वभाव असतो, किंवा आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काय वाटतंय हे दुसऱ्या कुणाला तरी सांगावं असं वाटतं. हे जे सांगणं आहे हे निवेदनाचा प्रकार आहे. म्हणजे जे रामायण आहे, महाभारत आहे, त्याच्यामध्ये वाल्मिकी ऋषींनी म्हणा किंवा व्यासमुनींनी त्यांच्या मनातले विचार मांडलेले आहेत. म्हणून हे सुद्धा एक प्रकारचं निवेदनच आहे. निवेदनाचा दुसरा प्रकार म्हणजे सादर करणे किंवा प्रस्तुत करणे. वेद हा जो शब्द आहे तो विद या धातूपासून तयार झाला. विद म्हणजे जाणून घेणे, आणि दुसरा त्याचा वेदाचा अर्थ आहे की अर्पण करणे. याच्यामध्ये तत्वे तत्व जेव्हा सरेल तेव्हा आपण कैसा उरेल, आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजच झाले असं समाधींनी म्हटलं आहे. मग देवाला काय अर्पण करायचं, तर स्थूल किंवा सांसारिक गोष्टी अर्पण करायच्या नाही, तर महत्वाचं म्हणजे आपल्या मनातला जो अहंकार आहे तो अर्पण करायचा. आपलं हे जे मनाची चंचलता आहे, भरकटणारं मन आहे, ते देवाच्या चरणी अर्पण करायचं. याला सादर करणे हे एक निवेदनाचा प्रकार म्हणला जातो. याच्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे समर्पण करणे. याला सुद्धा निवेदनच म्हटलेलं आहे. सर्वस्व भगवंतांच्या चरणी अर्पण करायचं. याच्यामध्ये परत वेद, निवेद असा शब्द येतो. वेद म्हणजे जाणून घ्यायचं. हा परमात्मा म्हणजे नक्की काय, निर्गुण निराकार, कोणतंही रूप आकार रंग नसलेला हे जे परमात्मा तत्व आहे त्याला ज्ञानाने जाणून घ्यायचं. आणि नि ह्याचा अर्थ निश्चेष, संपूर्णपणे जाणून घ्यायचं. असं जेव्हा संपूर्णपणे आपण परमात्मा तत्वाला जाणून घेतो तेव्हा ज्ञान मार्गाने जी परमात्म्याची प्राप्ती होते, त्याच्याशी एकरूपता येते, अभेद भाव निर्माण होतो, त्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हटलेलं आहे. याचं उदाहरण म्हणजे सगळ्या संत मंडळींची जी भक्ती आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. रामकृष्ण परमहंस काली मातेचे उपासक होते. ते काली मातेची रोज पूजा करत असत. काली मातेशी प्रत्यक्ष बोलायचे ते ध्यानाच्या वेळेस, आणि काली माता सुद्धा त्यांच्याशी संवाद साधायची असं म्हणतात. स्वामी विवेकानंद जेव्हा लहान होते, नरेंद्र त्यांचं नाव होतं, तेव्हा या नरेंद्रने त्यांना एकदा विचारलं होतं की तुम्ही एवढं ध्यान करता, इतक्या वेळ ध्यान करता, काहीतरी बोलत असता तोंडाने, मग तुम्हाला प्रत्यक्ष देव कधी दिसलाय का? तर रामकृष्ण परमहंस म्हणले, हो, देव मला दिसतो सुद्धा, मला भेटतो सुद्धा, माझ्याशी बोलतो सुद्धा. तेव्हा नरेंद्रने विचारलं, मला पण दिसेल का देव? रामकृष्ण परमहंस म्हणले की मी सांगतो ती उपासना कर, तसं ध्यान कर, तुला सुद्धा देव भेटेल. आणि खरोखरच त्यांनी विवेकानंदांना ते ध्यान शिकवलं. अगदी समाधीवस्थेमध्ये त्यांना नेलं आणि प्रत्यक्ष देवाचं दर्शन त्यांनी या छोट्या नरेंद्रला सुद्धा दाखवून दिलेलं आहे. आता ही जी आत्मनिवेदन भक्ती आहे त्याच्यामध्ये सर्वस्व अर्पण करायचं. मग ही फक्त देवाचीच भक्ती करायची का? तर असं काही नाही. ही जी आत्मनिवेदन भक्ती आहे ती आपण देशाची करतो, ती सुद्धा आत्मनिवेदन भक्ती आहे. अनेक जवान आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करतात, आपल्या कुटुंबाचा त्याग करतात, आपलं सगळं सुख आराम चैन हे सगळं देशासाठी त्यांनी अर्पण करतात. ही सुद्धा त्यांची देशाप्रती असलेली आत्मनिवेदन भक्तीच आहे. किंवा अनेक थोर समाजसेवक आहेत की ज्यांनी समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे. बाबा आमटे आहेत, डॉक्टर अभय बंग त्यांची पत्नी, यांनी समाजासाठी आपलं जीवन संपूर्ण अर्पण केलेलं आहे. तर ही सुद्धा एक प्रकारची आत्मनिवेदन भक्तीच आहे. आपण भक्तीच्या ज्या एवढ्या नवविधा भक्ती म्हणजे 9 प्रकार पाहिले. श्रवण भक्तीपासून आपण सुरुवात केली होती. तर श्रवण भक्ती जी आहे त्याला पहिली पायरी म्हटलं जातं, आणि हळूहळू एकेका पायरीवर
भक्त उन्नत होत जातो. भक्तीच्या साधनेमध्ये त्याची हळूहळू प्रगती होत जाते. पहिल्या ज्या 8 पायऱ्या आपण पाहिल्या त्या सगळ्या सगुण भक्तीवर आधारित आहेत. समोर देवाची मूर्ती आहे, देवाचा फोटो आहे किंवा सद्गुरूंच्या माध्यमातून ही भक्ती केली जाते. आणि आत्मनिवेदन ही भक्ती मात्र अशी आहे की जी भक्ताला सगुणतेकडून निर्गुणतेकडे घेऊन जाते. सगुणाची भक्ती करता करता हळूहळू भक्त या सगुणाच्या पलीकडे, या संसाराच्या प्रकृतीच्या पलीकडे हे जे परमात्मा तत्व आहे त्याला हळूहळू जाणून घ्यायला लागतो. ही आत्मनिवेदन भक्ती आहे. या आत्मनिवेदन भक्ती या शेवटच्या पायरीतून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते, त्याची भेट होते, त्याच्यामध्ये आपण परमात्म्याशी एकरूप होऊ शकतो. समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे, ऐसी ही नवविधा भक्ती केल्या पाविजे सायुज्य मुक्ती, सायुज्य मुक्तीस कल्पांती चरण नाही. मग ही जी सगुणाकडून निर्गुणाकडे नेणारी जी भक्ती आहे की जी भक्ताला सहजपणे मुक्ती मिळवून देते, ती भक्ती सहजपणे कशी करायची किंवा कसं कळतं आपल्याला की आपण भक्ती करतोय, उपासना करतोय. तर अगदी साधी गोष्ट आहे की ही अन्नात जेव्हा भक्ती उतरते तेव्हा आपण त्या अन्नाला प्रसाद म्हणतो किंवा नैवेद्य म्हणतो. ही भक्ती जेव्हा आपल्या भुकेत उतरते तेव्हा त्याला आपण उपवास असं म्हणतो. ही भक्ती जेव्हा पाण्यात प्रवेश करते त्या पाण्याला आपण तीर्थ म्हणतो. प्रवासामध्ये ही भक्ती आली की त्याला आपण यात्रा असं म्हणतो. संगीतामध्ये या भक्तीने प्रवेश केला की त्या संगीताचं कीर्तन किंवा भजन याच्यामध्ये रूपांतर होतं. हीच भक्ती माणसात आली की माणसाचा भक्त बनतो. जेव्हा ही भक्ती आपल्या घरात प्रवेश करते तेव्हा घराचं मंदिर बनतं. ही भक्ती आपल्या मनात आली की त्याचं ध्यान होतं. आणि ही भक्ती जेव्हा आपल्या प्रत्येक कर्मात, आपल्या कृतीमध्ये उतरते तेव्हा त्याचे भगवंताच्या सेवेत त्याचं रूपांतर होतं. तर असे हे भक्तीचे 9 प्रकार आपण आतापर्यंत पाहिले. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.